आणि इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावलेला आहे। प्रवेशद्वार आपल्याला असा बघायला भेटतो। हे स्पेशली रात्रीच्या वेळेला दिवा वगैरे लावण्यासाठी जागा होती। ही अशी ती विहीर आहे आणि थोडी काळजी घेऊनच चाला। कडनं आपण बुरुजावरती जाऊ शकतोय। त्या बुरुजापर्यंत जावं लागतंय आणि चांगली दमछाक उडते बरं का। भुयारी मार्गामध्ये असं बघू शकतो। इकडनं असं उतरल्याच्या नंतर नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत पालघर येथील शिरगाव किल्ला फिरण्यासाठी। आणि बघूया आता शिरगाव किल्ल्यामध्ये आपल्याला बघायला काय काय भेटतंय। आणि माझ्या माहितीमध्ये तरी हा किल्ला पोर्तुगीजांचा होता आणि पोर्तुगीजांचं बांधकाम देखील आपल्याला बघायला भेटतं इथे। आणि पोर्तुगीजांकडनं चिमाजी आप्पा यांनी हा किल्ला जिंकला। चिमाजी आप्पांकडे हा किल्ला बराच काळ होता आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला आणि ब्रिटिशांनी किल्ला जिंकल्याच्या नंतर त्याच्यानंतर हा किल्ला आहे तसाच आहे इकडे। सो आता आपण बघून घ्या हा किल्ला कसा आहे आणि इथली सविस्तर सगळी माहिती द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे शिरगाव किल्ल्याकडे। सनी माझा मित्र आणि आम्ही त्याच्या गाडीतूनच चाललो आहे शिरगाव किल्ल्याला। आणि बघून घेऊ आता शिरगाव किल्ला कसा आहे आणि इथलं वातावरण आणि इथले रस्ते खूप छान आहेत। तुम्हालाही कधी जर वन डे ट्रेक किंवा वन डे ट्रिप करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता आणि खूप मजा येते सध्या तरी। सो आता भेटूया आपण डायरेक्ट आपल्या लोकेशनला, जे आहे शिरगाव किल्ला। सो मित्रांनो, गाडी आपली बघताय तुम्ही तिकडे लावले आणि इकडनं एक तलाठी कार्यालय आहे शिरगावचं आणि तिकडनंच आपल्याला किल्ल्याला जायसाठी एक रस्ता आहे। सो आता आपण मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाऊया आणि किल्ला एक्सप्लोअर करूया। सो आपण तिकडनं आता आलो आहे आणि हा असा काही प्रवेशद्वार आपल्याला बघायला भेटतो शिरगाव किल्ल्याचा। आणि हा किल्ला बऱ्यापैकी खूप म्हणजे खूप जुना, याला इतिहास आहे या किल्ल्याला। आणि पुरातत्व विभागाकडनं याचं बांधकामाचं रिनोव्हेशन झालेलं आहे। सो आपल्याला काही इकडे त्याचा उल्लेख आपल्याला बघायला भेटतो। तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून ही इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता। आणि थोडाफार काही प्रवेशद्वार आपल्याला असा बघायला भेटतो। आपण तिथे इन्फॉर्मेशन वाचली आता। आणि शिरगाव किल्ला हा छोटासा जरी असला तरी त्याचा एक नकाशा टाईपमध्ये इथे बनवलेला आहे। तर मग आपल्याला बऱ्यापैकी या नकाशाला बघूनच आपल्याला कळेल। दुसरी गोष्ट, इथे यादी लिहिली आहे की या किल्ल्यावरती आपल्याला काय काय बघायला भेटेल। आणि हा काहीसा असा आपल्याला प्रमुख प्रवेशद्वार बघायला भेटतो। तर हा प्रवेशद्वार जो आहे ना, ह्याची म्हणजे पडझड झाली होती, तर हा रिस्टोर केलेला आणि दरवाजा पण ह्याच काळातला आहे। आणि खरंच म्हणजे पुरातत्व विभागाकडनं ह्याची काळजी घेतली जाते। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याला असे ऐतिहासिक धरोहर बघायला भेटतात आणि आपल्या येणाऱ्या पिढींना पण किल्ल्याचा इतिहास कळतो आहे। तर मग त्यासाठी आपले जे पण पुरातत्व विभाग आहे त्यांच्यासाठी सलाम आहे। सो किल्ल्यामध्ये येताना आपल्याला काही असे पॅचेस बघायला भेटतात। तर हे स्पेशली रात्रीच्या वेळेला दिवा वगैरे लावण्यासाठी जागा होती। आणि तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी ना आपल्याला किल्ल्याला जाताना अशा गोष्टी बघायला भेटतात। आणि हा काहीसा असा प्रवेशद्वार आहे। इकडे तुम्ही बघू शकता, इकडे लोकांना बसायसाठी जागा वगैरे आहे आणि वरती चढायसाठी पायऱ्या आहेत। शिवाय वरती तुम्ही बघितलं तर सगळं सागवानी लाकडांचं एक बांधकाम आपल्याला बघायला भेटतं, जे आपल्याला खूप रेअरेस्ट रेअर लोकेशनला बघायला भेटतं।
शिवाय मी तुम्हाला आता बाहेर दाखवल्याप्रमाणे आतमध्ये पण दिवे लावण्यासाठी काही जागा बनवल्यात, जेणेकरून रात्रीच्या वेळेला आपल्याला तिथे दिवे लावून उजेड करता येईल. सो हा होता प्रवेशद्वार आणि आता आपण इकडनं करतो आहे किल्ल्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रवेश. तर सीन काही अशा प्रकारे किल्ल्यात आलो आहे आपण. पण आपण बघू शकता आता पाऊस पडतो आणि जोरदार पाऊस चालू आहे. आणि मी काही ना छत्री आणले ना रेनकोट आणलं आहे. आणि आपण थोडा वेळ थांबूया आणि पाऊस थोडा कमी व्हायचा किंवा जाण्याची वाट बघूया, जेणेकरून आपल्याला किल्ला फिरता येईल. आणि या किल्ल्यामध्ये प्रमुख बघण्याचे ठिकाणं म्हणजे बुरुज आहे बऱ्यापैकी, इथे एक विहीर आहे आणि वरती एक तोफ आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण नवीन बांधकाम आणि जुनं बांधकाम हे पण बघू शकतो या किल्ल्यामध्ये. दुसरी गोष्ट, इकडे जे पण रिस्टोरेशनचं काम झालं आहे त्याच्यामुळे हा किल्ला आता चांगल्या स्वरूपात आहे, नाहीतर पूर्ण पडझड झाली होती. आणि काही ठराविक वेळेला इकडे मशाली वगैरे लावले जातात, किल्ला सजवला जातो आणि इथे सण उत्सव साजरे केले जातात. तो आता ॲक्च्युअल दिवस नाही माहिती, पण मी तो आता तुम्ही स्क्रीनवरती नाव बघताय त्या दिवशी तो साजरा केला जातो. ती माहिती घेतो आणि ती अपडेट करतो. सो मित्रांनो, आपण आलो आहे किल्ल्यामध्ये आणि हे आतल्या साईडने असा प्रवेशद्वार आहे आतमध्ये यायचा. आणि थोडा पाऊस चालू झाला आहे म्हणून आपण थांबलो होतो, बट आता बऱ्यापैकी बारीक झालं आहे. सो आपण पटापट आपला गड एक्सप्लोअर करूया. सो मला वाटतं सुरुवात इकडनंच करावी. इकडे वरती एक ऐतिहासिक तोफ आहे आणि हे जे कन्स्ट्रक्शन बघताय तर ते आहे सैनिकी निवासस्थाने. म्हणजे ह्या किल्ल्याबद्दल मी थोडक्यात एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो की हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे आणि काही कालांतराने आपल्या मराठ्यांनी म्हणजे चिमाजी आप्पा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा किल्ला जिंकला आणि त्यांच्या देखरेखीखाली हा किल्ला होता. तर ह्याच्यामध्ये जे किल्ल्याचं बांधकाम आहे ते आपल्याला प्रामुख्याने पोर्तुगीज लोकांचे जे बांधकाम आहे, बांधकामाची शैली आहे तशात बघायला भेटतं. आणि त्याच्यामध्ये कालांतराने जसा किल्ला तो आपल्याकडे आला तर आपल्याप्रमाणे पण आपण काही चेंजेस केले त्या किल्ल्यामध्ये. सो अशा प्रकारे ह्या किल्ल्याचा एक इतिहास आहे. आणि मी थोडीशी माहिती घेतली तेव्हा मला हेच कळलं की हा पहिला पोर्तुगीजांनी कोकण किनारपट्टीवरती म्हणजे समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी हा बांधलेला एक किल्ला आहे. म्हणजे टहाळणी बुरुज टाईपमध्ये हा किल्ला बांधलेला आहे. आणि पोर्तुगीजांकडनं मग चिमाजी आप्पा यांनी हा किल्ला जिंकला. हा किल्ला जिंकल्याच्या नंतर तो आपल्याकडे बराच काळ होता. त्याच्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकला आपल्या मराठ्यांसोबत युद्ध करून. आणि त्याच्यानंतर हा किल्ला आता जसा ह्या स्थितीत आहे आपल्याला बघायला भेटतो. सो ही थोडक्यात माहिती आहे या किल्ल्याची की हा किल्ला कुठून कसं आपल्यापर्यंत आला आणि आता ब्रिटिशांकडे गेला. आणि आता ही वास्तू आपल्याला एक आपल्या इतिहासाचा एक धरोहर आहे आणि त्यानुसार आपण ह्या वास्तूला तेवढं बघितलं पाहिजे. सो आता चला, मी ही जी विहीर आहे ना, ही विहीर ॲक्च्युली बघू शकता खूप खोल आहे. आणि ह्या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे की ही विहीर आहे ना ही पूर्ण बुजलेली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये गाळ माती वगैरे झालं असेल. तर मग ज्या वेळेला ह्या किल्ल्याला परत बनवायचा प्रयत्न केला गेला त्यावेळेला ह्याच्यातला सगळा गाळ काढला. आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं ना खालच्या बाजूला तर त्याला पुरातन म्हणजे जुनं बांधकाम आहे. आणि हे जे वरचं आता तुम्ही बघताय ना हे आत्ताच्या काळामध्ये आत्ता बनवलेलं आहे, जेणेकरून त्या वस्तूंचं आपल्याला जतन करता येईल. सो ती विहीर काही अशा प्रकारे इथं आतमध्ये मला नाही वाटतं तुम्हाला जास्त दिसेल, बट जे पण दिसतंय ते दाखवायचा प्रयत्न करतो. ही अशी ती विहीर आहे आणि या विहिरीच्या पाण्याचा उपयोग हे पाणी पिण्यासाठी केला जात असेल. त्याशिवाय आपण इकडे बघतोय आपल्याला एक परिसर भेटतोय आणि इथे मध्ये आपल्याला ना काही डिवायडर्स दिसत आहेत. म्हणजे भिंतीचं बांधकाम जे आहे ना त्या प्रकारे. म्हणजे ही जी जागा आहे ह्या जागी पुरातन काळामध्ये इथे छप्पर वगैरे असावं आणि हे राहण्यासाठी किंवा काही ऑफिसचं कामकाज करण्यासाठी ह्या जागेचा वापर केला जायचा. आणि इकडनंच आपण पुढे गेलो ना तर आपल्याला थोडासा कट्टा चढायचा आहे. इकडे आपल्याला बऱ्याचशा छोट्या छोट्या खोल्या बघायला भेटतात. आणि इकडेच आपण बघितलं ना तर तुळशी वृंदावन आहे.
आणि हे तुळशी वृंदावन जुनंच आहे. दुसरी गोष्ट तिकडे जे 2 दरवाजे आहेत ते साठवण्याच्या खोल्या आहेत. म्हणजे तुम्ही बोलू शकता त्यावेळेला जेव्हा आपल्याला धान्य वगैरे साठा करून ठेवायचा असतो एखाद्या किल्ल्यावरती, तर अशा खोल्या आपल्याला प्रत्येक किल्ल्यांमध्ये बघायला भेटतात, जिथे वर्षभर पुरेल किंवा त्याहून अधिक आपण एक साठा ठेवतो, जेणेकरून आपल्याला खाण्याचा तुटवडा नाही पडला पाहिजे. सो त्या खोल्या आहेत. तर मग आपण इन डिटेलमध्ये जाऊया आणि त्या खोल्या बघूया. शिवाय मला हे थोडीशी जागा अट्रॅक्ट करते, तर आपण इकडे जाऊया. थोडंसं रिस्की आहे चढायला, बट ठीक आहे. इकडे पण एक बऱ्यापैकी हाईट आहे वरती चढायसाठी. आपण येऊया. आणि ही एक खोली आहे. आणि इथे आपण बघू शकता, इथे ना खाचे बनवले, जेणेकरून ह्याच्यामध्ये पण आपण रात्रीच्या वेळेला दिवे लावू शकतो, दिवे लागण्याच्या वेळेला. दुसरी गोष्ट, ही एक साठवणीची रूम आहे. आणि ही काही अशा प्रकारे तिकडनं आल्यावरती आपल्याला दरवाजातनं एंट्री होते. आणि खूप बघण्यासारखा किल्ला, छोटा जरी किल्ला असला ना बघण्यासारखा किल्ला आहे. आणि खूप एक्सायटेड आहे मी बघण्यासाठी. सो इकडे आपण थोडंसं बाहेर आल्यावरती काही पायऱ्या लागतात खाली जायला. इकडनं असं खाली गेल्यावर आपल्याला ती तुळशी वृंदावन बघायला भेटेल. सो आपण ते तुळशी वृंदावन बघून घेऊया. ॲक्च्युली पावसाळ्यामुळे ना हिरवळ आले ह्या पायऱ्यांना, आणि त्याच्यामुळे पाय घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही कधी आलात ना, तर तुमच्या पाय शूज चांगले पाहिजेत आणि थोडी काळजी घेऊनच चाला, नाहीतर असे सटकाल. सो इथे एक तुळशी वृंदावन आहे. आणि तुळशी वृंदावन हे त्या काळातलं आहे. तर आपण जवळ जाऊया आणि जवळनं ते तुळशी वृंदावन बघूया. सो खूप जुनं असं तुळशी वृंदावन आहे. आणि इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर फोटो आहे. आणि ही तटबंदी आहे किल्ल्याची. आता आपण आलोच आहोत, तर आपण त्या 2 खोल्या बघून घेऊया. पण मला वाटतं इथनंच गेलेलं बरं आहे. थोडा पाय सटकतोय, पण इथे खाली चालायसाठी चांगली जागा आहे. आणि त्यामुळे गवतातनं चालणं टाळा, जेणेकरून पाय घसरणार नाही किंवा कुठली कशा प्रकारची इजा होणार नाही. सो आता आपण चाललो आहे साठवणीतल्या खोल्या बघायला, जिथे आपलं धान्य, खाण्यापिण्याच्या वस्तू आपण साठवत होतो. म्हणजे पोर्तुगीज वगैरे हे साठवत होते, आणि नंतर मराठी पण. की हे साठवणीच्या खोल्यात. आणि आतमध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला असं काही बांधकाम बघायला भेटतं. आणि बऱ्यापैकी एक जागा आहे इकडे. आणि जशा 2 खोल्या आहेत ना, पलीकडच्या खोलीमध्ये जायला एक छोटीशी दरवाजा टाईपमध्ये वाट बनवले. सो काहीशी आपण आतमध्ये एंटर केल्यावरती इकडे पण आपल्याला बऱ्यापैकी एक स्पेस बघायला भेटतो. आणि ह्याची उंची बऱ्यापैकी खूप जास्त आहे. आणि इकडे आल्यानंतर आपल्याला सगळं दगडातलं बांधकाम असं बघायला भेटतं आहे. सो हे आहे. आणि इकडनं बाहेर पण लक्ष देता येत आहे आणि आपल्याला उजेड पण येतो आहे. सो अशी काहीतरी खोली आहे. दुसरी गोष्ट, इकडनं आपण बुरुजावरती जाऊ शकतो आहे या पायऱ्यां थ्रू. पण आपण डायरेक्ट बाहेरच्या रस्त्याने जाऊया, जेणेकरून आपल्याला इकडनं पाय घसरायची भीती नाही राहणार. सो ह्या होत्या साठवणीच्या खोल्या. आता आपण बाहेर जाऊया आणि दुसरे लोकेशन एक्सप्लोर करूया. हां,
आता ह्या साठवणीच्या खोल्या बघितल्याच्या नंतर आपण ह्या पायऱ्यावरती जातात हे बघितलं आणि इकडे ना एक छोटासा दरवाजा आपल्याला बघायला भेटतो. तो आता व्यवस्थित फिट केलेला आहे. तर चोर दरवाजा असावा का असं मला वाटतं. तर आपल्याला त्याबद्दल काही एवढी माहिती नसल्यामुळे हा चोर दरवाजाच आहे की नाही हे माहिती नाही आहे. शिवाय आता पुढे आपल्याला पुरातन काळातलं शौचालय बघायला भेटतं आहे. सो आपण ते जाऊया की किल्ल्यावरती शौचालय होते तर ते कशा प्रकारचे होते. हे बघा, पुरातन शौचालय. इकडे या किल्ल्यामध्ये अशा प्रकारे काहीतरी आपल्याला शौचालय बघायला भेटतं. आणि बऱ्यापैकी अशी वरती पण स्पेस आहे. आणि हे त्यावेळेचं बांधकाम आहे आणि त्यावेळी शौचालयाची जागा म्हणून ही जागा केली होती. शिवाय इथे बसायसाठी पण बरीचशी जागा आहे आतमध्ये बघू शकताय. आता इकडनं आल्याच्या नंतर आपण चाललो ह्या पायऱ्यांवरून. सो आपण जाऊया ह्या पायऱ्यांवरून आणि पुढचा किल्ला बघूया. सो आता आपण पायऱ्यांवरनं वरती चाललो आहे. तर पायऱ्या काही अशा प्रकारच्या आहेत. फक्त एवढंच काळजी घ्यायची, मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय, किल्ला खूप जुना आहे आणि पावसाळ्यामुळे ह्याच्यावरती झाले शेवाळ. जर पाय घसरला ना तर आपण डायरेक्ट खाली जाऊ आणि मागे धरायसाठी काहीच नाही आहे. सो खूप काळजीपूर्वक तुम्हाला पावसाळ्यामध्ये आलात तर ह्या किल्ल्यावरती चढायचं आहे. आणि बऱ्यापैकी आपण आता तुम्ही बघू शकता हा पायऱ्यांचा पॅच केल्याच्या नंतर वरतून आपल्याला किल्ला काही अशा प्रकारे बघायला भेटतो. आणि इकडे आपल्याला भक्कम गोलाकार बुलंद बुरुज बघायला भेटतोय. सो पायऱ्यांच्या वाट्याने आल्याच्या नंतर आपण बुरुजामध्ये प्रवेश करतोय. आणि हा किल्ला आयताकार आहे आणि चारी कोपऱ्याने एकमेकांना जोडलेला हा किल्ला आहे. सो हा बुरुज आहे आणि इकडनं दुसऱ्या बुरुजाकडे जायसाठी रस्ता आहे आणि तिकडनंच आपण पुढे असा फिरत फिरत हा चौकोनी किंवा आयताकार जो किल्ला आहे तो एक्सप्लोअर करू शकतो. आपण इथनं आलो आहे आणि आहे भक्कम गोलाकार बुरुज. आणि ह्या बुरुजावरती एक भुयारी मार्ग आहे, म्हणजे चोर रस्ता पण बोलू शकतो. तर हा भुयारी मार्ग काही अशा प्रकारे आहे. थोडा गोप्रोची सेटिंग करायला लागते. भुयारी मार्गामध्ये असं बघू शकता, हे करणं असं उतरल्याच्या नंतर असं काही आतमध्ये थोडंसं रिस्क फॅक्टर जास्त असल्यामुळे आपण बाहेरनंच बघितलं, बिकॉज आतमध्ये खोल्या आहेत आणि नाही आपण बस साप वगैरे असेल तर आपल्याला आपण रिस्क नाही घेऊ शकत. सो आता इकडनं आपण आपला पुढचा किल्ला बघूया. त्यापूर्वी मी इकडनं एक फोटो काढून घेतो जेणेकरून आपल्याला थंबनेलला यूज होईल. सो आता आपण भक्कम गोलाकार बुरुज बघितल्यानंतर आपण ह्याच वाट्याने दुसऱ्या बुरुजाकडे जात आहोत. पुन्हा तेच पाय सटकला. इथे खूप हिरवळ आहे आणि इथनं डायरेक्ट मग खाली काय ऑप्शन नाही, पडलं की काम. आणि ही तटबंदी या किल्ल्याची. आणि किल्ला जुना असल्यामुळे जास्त वरती चढून रिस्क घेऊ नका. इथे आहे बऱ्यापैकी जागा, पण रिस्क न घेणं हे केव्हाही चांगलं आहे. सो आता आपण बघता बघता इथे या बुरुजाकडे आलो आहे. तर आता ह्या बुरुजामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला कन्स्ट्रक्शन बघायला भेटतं आहे. सो आपण ते पहिलं कन्स्ट्रक्शन काय आहे नक्की बघून घेऊया, जाणून घेऊया नक्की ते काय कन्स्ट्रक्शन आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये प्रवेश करताना
इथे दगडामध्ये कोरलेलं एक डिझाईन आपल्याला बघायला भेटतं आहे. तसंच आता ज्या प्रकारे पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता त्याचं एकमेव उद्दिष्ट होतं की कोकण किनारपट्टी आणि सागरी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी एक टेहाळणीची जागा बनवायची होती. आणि टेहाळणी बुरुज पण आपण बोलू शकतो याला. सो ह्या बुरुजामध्ये आपल्याला काही प्रकारे असं कन्स्ट्रक्शन बघायला भेटतं. शिवाय आपण इकडनं असं पायऱ्या आहेत, पायऱ्यांनी वरती चढून आपल्याला सभोवतालच्या प्रदेशावरती लक्ष ठेवता येईल एवढी सोयीस्कर जागा त्यांनी केली होती. सो हा किल्ला बांधताना खूप विचार करून किल्ला बांधला गेला आहे. आणि आता आपण चाललो आहे टेहाळणीची मुख्य जागा बघायला. बघू शकताय सनी अक्षरशः वरती पोहोचलं आहे आणि आपल्याला पण तेच जायचं आहे. सो आता आपण प्रवेश करतो आहे टेहाळणी बुरुजात. खूप अरुंद अशी जागा आहे आणि आता हे ना सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण केलं आहे कारण काळाची गरज आहे. हा एकंदरीत तुम्ही बघू शकता ह्या बुरुजातनं ना आपण किल्ल्याच्या हा बघा इकडनं आपल्याला मेन प्रवेशद्वार दिसतोय. हे बघा इथनं आपल्याला मेन प्रवेशद्वार दिसतोय आणि इकडनं आपल्याला रहदारीची वस्ती बघायला भेटते. जेणेकरून आपण इकडच्या रहदारीच्या वस्तींना आपण बघू शकतो आणि त्या बाजूला समुद्र आहे. तर त्या समुद्रावरती पण लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला एक चांगली जागा भेटते. सो असा काही प्रकार आहे इकडे. सो टेहाळणी बुरुज आहे आणि एकंदरीत खूप चांगलं बांधकाम आहे आणि थोडंफार बांधकाम आपल्याला कॉन्क्रीटचं बघायला भेटतं आहे कारण त्याचं जीर्णोद्धार झाला आणि ज्या वेळेला जेव्हा रिपेरिंगचं काम झालं त्यावेळेला ते कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे. पण तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी आपल्याला डिझाईन बघायला भेटते आहे. आणि आता आपण चाललो आहे वरच्या साईडला. वरतून आपल्याला अजून काय बघायला भेटतं बघूया. सो पायऱ्या खूप अरुंद आहेत. थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला त्या बुरुजापर्यंत जावं लागतं आहे आणि चांगली दमछाक उडते बरं का. किल्ला छोटा जरी असला तरी दाखवण्यासाठी भरपूर आहे किल्ल्यावरती. सो काहीसा व्ह्यू असा आहे. हा किल्ल्याचा प्रमुख द्वार आहे. किल्ला आयताकार आहे आणि या बुरुजातनं आपल्याला वरती येण्यासाठी जागा आहे. इकडनं समोर आपल्याला समुद्र किनारा बघायला भेटतो जे आहे शिरगाव बीच. सो टेहाळणीची जागा आत्ताच आपण बघितली आणि आता आपण त्या मुख्य बुरुजावर जायचा प्रयत्न करतो आहे जिथे आपल्याला तोफ बघायला भेटणार आहे. सो एकंदरीत किल्ला बघण्यासारखं आहे. म्हणजे अवघ्या म्हणजे आता मी व्हिडिओ बनवतो म्हणून मला वेळ लागतो आहे पण अर्ध्या तासाच्या आतमध्ये किल्ला हा बघून होऊ शकतो. म्हणजे एवढं पण हे नाही आणि जागोजागी पायऱ्या पण आहेत. सो आता आपण चाललो आहे. आता ह्या पायऱ्यांनी जेव्हा आपण आतमध्ये येतो ना आता इथे एक अजून सूचना फलक लावला आहे त्याच्यावर लिहिलं नक्षीपूर्ण दालनाचे अवशेष. तर इथं एक दालन होतं आणि त्याचे अवशेष आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. सो आपण केला ह्याच्यामध्ये प्रवेश आणि प्रशस्त असा सभागृह बोलू शकतो. खूप मोठी खोली आहे, खूप मोठी अशी जागा आहे आणि या साईडला बघूया आपल्याला काय बघायला भेटतं. तोफ गाड्यांची पवित्र राखा आहे. ठीक आहे सनी आपण याच्यावरती जाऊया ना म्हणजे रिटर्न यायची गरज नाही. हे काय ना पायऱ्या आहेत. सो मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे सगळं सागवानी लाकडाचं बांधकाम आहे आणि या प्रवेशद्वारातनं आपण आलेला हा प्रवेशद्वार आहे आपला किल्ल्याचा आणि इकडनं आपल्याला पूर्ण किल्ला पण असा निहारता येतो. आणि अरे मी वरती बोलत होतो ही कुठली खोली आहे काय माहिती.
इथे पण देखरेखीसाठी खोली बनवल्या. तिथे पण देखरेखीसाठी खोली बनवले, जेणेकरून एकटा शिपाई जरी असेल ना तरी हा तिन्ही जागी लक्ष ठेवू शकत होता. आणि आता इकडनं एक ना छोटीशी पायरी वरती जाताना दिसते, तर त्या पायरीच्या वाटेतनं आपण वरती जायचा प्रयत्न करूया. सारखा गोप्रो मला ॲडजस्ट करावा लागतो आहे, थोडं समजून घ्या. नाही येईन मी. आता इकडे एक सूचना फलक लावला, ज्यात वैशिष्ट्यपूर्ण टेहाळणी मनार. सो आता आपण इथं आलो आहे. कोण बघ, पोर्तुगीजांचा किल्ला असल्यामुळे इथे जे बांधकाम तुम्हाला बघायला भेटतंय ना, हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या बांधकामाच्या थोडा वेगळं आपल्याला बघायला भेटतं आहे. जागोजागी नक्षीकाम आहे आणि इथं सुद्धा दिवे लावायसाठी जागा बनवल्या आहे. आणि इकडनं आजूबाजूचा परिसर निहारता येतो. तिथे थोडं काम चालत, आवाज येतोय, थोडं ॲडजस्ट करा. आणि हा प्रवेशद्वाराचा मेन जागा, आपण ह्या प्रवेशद्वारातून आलो होतो. सो तो टेहाळणी बुरुज बघितला ना, जम्प करेल तिथून, कुठून जम्प करायला लागेल. हा करेल ना. सो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा किल्ला आयता आकार आहे आणि आपल्याला प्रत्येक कोपऱ्याला कनेक्टेड आहे. आणि इकडनं पण एक गुप्त दरवाजा आहे जो आपल्याला एका खोलीमध्ये घेऊन जातो. आणि एकंदरीत ह्या किल्ल्याची बांधणी अशी वाटते ना की प्रत्येक जागी माणूस हा प्रॉपर थांबला पाहिजे आणि त्याला तिथे बसून त्याचं काम करता आलं पाहिजे, याचं ना खूप काळजी घेतली गेलेली आहे. आणि जसा मी त्या बुरुजावरून आलो आहे ना, तर इथे उतरायला ना असं पायरी नाही आहे. सो हे चांगलंच एक 4-4.5 किंवा 5 फुटाचं अंतर आहे. आता मी खाली उतरतो आणि आपण इथला तोफा बघूया, तोफगाडा बघूया. सो अशी काहीतरी कसरत पवार ब्लॉगला करायला लागते तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ आणण्यासाठी. सो तुमचं प्रेम आणि तुमची सपोर्ट आहे, तुमची साथ आहे, म्हणून मी माझा जॉब करत करत काही असं करू शकतो आहे. सो खरंच मनापासून तुमचे आभार आहे. जे लोक मला सपोर्ट करतात, जे नाही करत तुमचे पण आभार. खुश राहा. सो आता इथे लिहिलं आहे तोफगाड्याचे पवित्र राखा. आता इकडे गोष्ट अशी आहे की इकडे ह्या किल्ल्यावरती एक तोफ सापडली आणि ती तोफ त्याचं जतन करण्यात आलं. आणि जतन करण्यामध्ये इकडच्या नागरिकांचा, पुरातत्व विभागाचा आणि जे पण किल्ल्याचं संवर्धन करत आहेत त्या सगळ्या मंडळांचा आभार. कारण त्यांनी जर जतन केलं नसतं तर आपल्याला ही तोफ आहे अशा कंडिशनमध्ये बघायला भेटली नसती. सो आता तुम्हाला दाखवतो तोफ. तोफेचं वैशिष्ट्य असं ना मित्रांनो, हे सगळं सागवानी लाकडापासून बनवलेलं आहे आणि ही धातूची पट्टी लावली आहे जेणेकरून लाकूड तुटायला नको वर खाली करताना. आणि ही तोफ आहे. आता ही तोफ गंजू नये ना म्हणून ह्याला प्लास्टिकच्या पेपरने किंवा चिकटपट्टीने पूर्ण पॅक केलेलं आहे. प्लास्टिकचा एक कपडा लावून त्याला चिकटपट्ट्याने वेढा मारलेला आहे. पण इथं थोडंसं फाटलेलं आहे, आपण नाही फाडलेलं आहे, अगोदरच फाटलेलं, आतमध्ये पाणी गेलं बऱ्याच वेळापूर्वी. तर असं काहीतरी ती तोफ आहे. आणि ही तोफ अजून खराब नको व्हायला म्हणून हे सगळे केलेली एक तात्पुरती सोय आहे. पावसाळा गेल्याच्या नंतर हे प्लास्टिक काढलं जाईल, त्यावेळेला तुम्हाला तोफ अजून चांगल्या प्रकारे बघायला भेटेल. सो तोफ बघितल्याच्या नंतर आता आपण पुढचा किल्ला एक्सप्लोअर करतो आहे. तर मित्रांनो, हे जे बांधकाम आहे ना हे नवीन आहे, पण हे सगळं बांधकाम नवीन नाही. ह्याच्या खाली जे
अवशेष आहेत ना ते पुरातन आहेत, जुने आहेत आणि त्याचं जतन व्हावं म्हणून दुरुस्ती करण्यात आली. आणि काही अशा प्रकारे थोडंसं लालसर तुम्हाला दिसेल की जेणेकरून हा किल्ला जास्त काळ टिकेल आणि लोकांनाही पाहता येईल. दुसरी गोष्ट, सनीने सांगितल्याप्रमाणे ह्या झाडाला फळं आहेत आणि या फळांचं नाव काय सनी? थरपळ म्हणतात. अच्छा, या फळांना थरपळ म्हणतात. तर तुमच्याकडे या फळांना काय बोलतात मला ते नक्की सांगा. आता मी ते फळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तुमच्या इकडे तुमच्या भागात या फळांना काय बोलता हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण 1, 2 आणि 3 बुरुज बघितले. अशा प्रकारे तिकडे एक बघितला, इकडे तिसरा बघितला, इकडनं आता आपण आलो आहे आणि हा शेवटचा बुरुज आहे. सो इकडे जुनंच बांधकाम आहे आणि हा आपण आता किल्ला बघायला आलो आहे ना, तर हा शेवटचा बुरुज आहे. तर मित्रांनो, ह्या बुरुजावरनं आता हे झाडं असल्यामुळे आपल्याला कळत नाही, पण आय होप जर तुम्हाला दिसत असेल तर तिथे शिरगाव समुद्र किनारा आहे. तर तिकडे दळणवळण होत होतं आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रामुख्याने हा किल्ला बनवला गेला आणि बोलतात ना, एक टेहाळणी बुरुज म्हणून या किल्ल्याचा वापर केला गेला. सो आता फायनली आपण जेव्हा तिथनं एंट्री केली होती ना, तर आपल्याला ही खोली दिसली होती कौलारू. तर आपण आतमध्ये जाऊया आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करू नक्की ती खोली कसली आहे. सो मित्रांनो, आता आपण 1, 2, 3 आणि हा चौथा बुरुज बघितला आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री केली ना, तर हे कौलारू एक ना आपल्याला वास्तू बघायला भेटली. तर आपण आता त्या शेवटच्या ठिकाणी जाऊया आणि ती वास्तू काय आहे, कशी आहे ते आपण बघून घेऊया. तर तुम्ही या माझ्यासोबत, आपण ती जागा पण बघून घेऊया. सो बऱ्यापैकी अशी मोठी जागा आहे आणि खूप असं शांतवालं वातावरण आहे आणि ते वरती पण सागाचं बांधकाम आहे आणि जुनं बांधकाम सुद्धा आपण बघू शकतो याच्यामध्ये, कारण हे बांधकाम जुनं आहे आणि याच्यावरचं आता ते जतन करण्यासाठी केलेलं बांधकाम आहे. सो बऱ्यापैकी आपला हा शिरगाव किल्ला फिरून झालेला आहे. सो अजून बघूया अजून काय बघायला भेटतं आहे का, आणि बघायला भेटलंच तर ते पण दाखवायचा प्रयत्न करेन. पण आमच्या माहितीमध्ये तरी हा किल्ला आता फिरून झालेला आहे. सो मित्रांनो, आता आपण चौथा बुरुज आणि इथली वास्तू बघितली कौलारू. तर आता आपण ज्या पायऱ्यांनी चढलो होतं ना, त्या पायऱ्यांनीच आपल्याला उतरायचं आहे. खूप छान किल्ला आहे आणि तुम्ही कधी आलात ना, शिरगाव बीचला जरी तुम्ही आलात ना, तर या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका, कारण अर्ध्या तासामध्ये आरामात बघून किल्ला होतोय आणि इकडचा इतिहास पण आपल्याला कळतोय, इकडचं बांधकाम वगैरे कळतं. आणि मगाशी पाऊस झाला चालू म्हणून आपण थोडं थांबलो होतो तिकडे, बट आता झालाय पाऊस परत चालू. आपलं शूट करेपर्यंत पाऊस नव्हता. वरुण राजाने पण आपल्याला खूप सहकार्य केलं या बाबतीत. आणि आता आपण खाली उतरूया आणि मेन दरवाज्यातनं बाहेर जाऊया. सो आता आपण या पायऱ्यांनी खाली उतरूया फटाफट आणि पाय घसरण्याचे चान्सेस खूप आहेत. सो आला तर काळजीपूर्वकच उतरा. अशा प्रकारे आपल्या पूर्ण किल्ला बघून झालेला आहे आणि खाली उतरल्याच्या नंतर आपल्याला काही असं लोकेशन बघायला भेटतं आहे. आणि हा जो मेन प्रवेश दरवाजा आहे, आपण किल्ला बघायला सुरुवात इकडनं केली होती आणि या फेऱ्यातनं आपण आलो आणि पुन्हा आहे त्याच पायऱ्यानं उतरलो. तर इकडे ना सैनिकी निवासस्थान आहे, ते एक जरा तुम्हाला दाखवायचं राहिलं आहे. इकडे एक सागवानी लाकडाचं बांधकाम दिसतंय आपल्याला वरती आणि एक भली मोठी खोली आहे आणि ह्याच्यामध्ये आरामात 50-60 सैनिक बसू शकतील एवढी जागा आहे. आणि ह्या खोल्या प्रामुख्याने सैनिकांना बसण्यासाठी वगैरे होत्या. ठीक आहे, आता इकडनं आपण येऊया. इकडे पण आपण बघू शकता की
भला मोठा असा एक परिसर आहे जिथे वरती सागवानी आपल्याला बांधकाम दिसत आहे आणि बऱ्यापैकी सैन्यांना राहण्यासाठी बसण्यासाठी एक व्यवस्था आहे. आणि इथे वरती आपण आता बघितली तो तोफ आहे आणि इकडे सुद्धा एक मोठी अशी खोली बघायला भेटते आपल्याला. पुन्हा सागवानी लाकडाचं बांधकाम आहे. सो इथे प्रामुख्याने काळजी घेतली गेली की आपले जे सैनिक आहेत म्हणजे आपल्या मराठ्यांचे असतील, पोर्तुगीजांचे असतील किंवा ब्रिटिशांचे, त्यांना राहण्यासाठी बसण्यासाठी एक चांगली जागा होईल. तर खूप छान प्रकारे बांधणी झाली ह्या किल्ल्याची आणि खूप सुंदर असं स्ट्रक्चर इकडे. सो मित्रांनो, आपण आलो आहे शेवटाच्या भागात. सो हा होता माझ्या नजरेने बघितलेला शिरगाव किल्ला. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेशनमध्ये मला नक्की सांगा, जेणेकरून असे मी नवीन नवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. आणि हा किल्ला आहे पालघर या राज्यामध्ये आणि पालघर भागामध्ये खूप सुंदर किल्ला, एका दिवसात फिरण्यासाठी खूप छान ठिकाण आहे. सो मित्रांनो, हा होता शिरगाव किल्ल्याचा व्लॉग. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेशनमध्ये मला नक्की सांगा. तुर्तास मी संदीप पवार आपली रजा घेतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.